परत एकदा लक्षणं सांगतो. पाय सुजणे, ताप येणे आणि अंगावरती मच्छर चावल्यागत फोड्या उठणे. तर अशी ही लंपीची लक्षणे आहेत. आणि नंतर माझ्या मते 20 ते 21 दिवस त्याला बरं व्हायला जातात. आता आमच्या 20 दिवसाच्या वरती या वासराला झालेलं आहे. मित्रांनो, पाऊस भरपूर आहे सगळीकडं. हा आजार लंपीचा पसरलेला आहे. आणि या आमच्या गाईचं आता कुठपर्यंत लंपीचं काय झालेलं आहे किंवा कुठपर्यंत आलेलं आहे, कितपर्यंत कव्हर झाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चांगली माहिती मिळेल. पुन्हा तुमचे शेतकरी बांधवांचे किंवा ज्यांना लंपी झाले त्यांचा अनेक प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून सुटून जाणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मी अशी आता आपण खेडेगावातलंच आहे, गावठी आहे, सर्व शेतकरी कुटुंबातलंच आहे. या अशा प्रकारे मी माहिती टाकतो, चॅनेलवरती टाकतोच बैलगाड्यांची माहिती. त्याच्यात काय वाद नाही, ती सर्वांना आवडतीच. पण ह्या अशा पण मी माहिती तुमच्यापर्यंत पाठवत आहे. तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनेलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, लंपी बघा आता शेवटच्या स्टेपमध्ये एकदम आहे. आणि आता काय काय त्याचे फोड फुटून त्याला मलम लावायचं काम चालू आहे आमच्या मामांचं. बघा अशा प्रकारे त्याचं फोड फुटल्यानंतर ना एक प्रकारचा मलम, काय पावडर होती काय, पावडर दिली डॉक्टरनं आणि खोबरेल तेल. तर ते त्या जखमेवरती लावायचं काम चालू आहे, कापूर. बघा अशा प्रकारे फोड फुटल्यानंतर त्या ठिकाणी होतंय. आता ही एवढं वासरू अवकाळ होतं, अंगाला हात पण लावून देत नव्हतं. पण त्याला बी समजलं की आता आपल्या उपचार चालल्यात. तर अनेक जण म्हटलेली धुवा, पण ते धुवून जमलं नसतं जखम असल्यानंतर. इथं बघ नागपुडी पशी. हा हो हो, 2च राहिले आता. अर्धी सुद्धा राहिली नाही कालवड. पाय तर एवढा झाला होता मोगरीगत, हत्तीगतच पाय झाला होता त्याचा. इथं बघा पूर्ण जखम झालेली, सडलेलं पार. आता क्लिअर झाली. 8 दिवसात सगळं मला वाटतंय जखमा बिकमा सगळ्या बऱ्या होत्या. डॉक्टरांनी पण चांगलं सहकार्य केलं. जे आपले शासकीय डॉक्टर असतात आमच्या इथं, अभंग म्हणून डॉक्टर आहेत, त्यांना पण वेळोवेळी, म्हणजे आमचं एकतर अडचणीत राहणं आणि त्यांना बऱ्यापैकी म्हणजे रोज येत होते. त्यांचं सहकार्य आणि आपण जरा आयुर्वेदिक उपचार सुद्धा केला. डॉक्टरांचं सहकार्याने आपण आयुर्वेदिक पण उपचार केला की थोडी त्याला कापूर तेल त्याच्या अंगाला लावणे, किंवा पहिल्यांदा आम्ही गुळवेल किंवा त्याला हळद रोज चारत होते. खोराकमधून हळद टाकून चारत होते. आणि गुळवेलचा आम्ही 1-2 दिवस त्याला रस पाजला होता, किंवा गुळवेलच्या काड्या सुद्धा त्यानं खाल्ल्यात सुरुवातीला. तब्येत वासराची बघा, मी पाठीमागे एक व्हिडिओ टाकला होता, त्यात एकदम चांगली तब्येत होती. आता अर्ध पण राहिलं नाही. आता इकडं शेजारी आमची बाकीची जनावर आहेत, पण त्यांना काय नाही, एकट्यालाच प्रादुर्भाव आहे. झाली पण देवाच्या कृपेनं आता 80-90% तर क्लिअर झाली आहे. कोणाच्या झाला असेल जनावरांना तर त्यांना अशा प्रकारे काळजी घेऊन थोडं लांबच बांधा आणि जरा काळजी घ्या. ताप वगैरे जास्त येतो. लक्षणं तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलेत व्हिडिओमध्ये. पाय सुजणे, अंगावर फोड्या येणे, पहिल्यांदा गाद्या आल्यागत येते त्या, आणि नंतर मग एकदम त्याच्यावरती फोड्या उठायला चालू होत्यात. हा आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्या गुरांच्या गोट्यामध्ये म्हटलं तरी आता पाऊस बी इतका आहे,
तिकडं थोडं ओलं दिसतंय, पण आमच्या मामानं पालाचं जुगाड जोरात केलंय बघा. त्याला इकडून अशी साडी बांधली इकडून आणि वरती पाल केलंय. तुम्ही बघू शकताल एवढा जोरात आता पाऊस चालू आहे, पण वासराच्या खाली एकदम सुक्क आहे. तर एकदम चांगलं देशी जुगाड केलंय. कसं आहे आता ती एकतर आजारी असतं, त्याच्यात ती भिजलं तर त्याला आणखीन त्रास होणार, त्यामुळे एकदम चांगलं पाल केलेलं आहे. आता ह्याला आपण धुवून आणलाय. वाग्या धुवून आणल्यामुळे जरा त्याला चांगला साबण आणलेला आहे, साबणानं धुवून स्वच्छ केलेला आहे. आता उन्हात जरा बांधलाय. वाग्या नाव ठेवलंय बघा याचं. आपापल्या जनावरांची सर्वांना मित्रांनो काळजी घ्या आणि जरा अशा उपाययोजना करा. मित्रांनो व्हिडिओ यासाठी बनवतो की आता ह्या गोष्टी काही दाखवण्यासारख्या नाहीत, असं झालंय तसं झालंय, पण अनेक लोकांना जेव्हा नवीन होतो तेव्हा घाबरलं जातं. आणि घाबरू नये म्हणून आपण बाबा की बरं होतंय किंवा आपण व्यवस्थित त्याची काळजी घेतल्यानंतर त्या गोष्टी बऱ्या होत्यात, लंपी बरा होतोय, हे लोकांना समजावं याकरता आपण व्हिडिओ बनवतोय. परत एकदा लक्षणं सांगतो: पाय सुजणे, ताप येणे आणि अंगावरती मच्छर चावल्यागत फोड्या उठणे. तर अशी ही लंपीची लक्षणे आहेत. आणि नंतर माझ्या मते 20 ते 21 दिवस त्याला बरं व्हायला जातात. आता आमच्या 20 दिवसाच्या वरती या वासराला झालेलं आहे. आता बघा सगळ्या बऱ्यापैकी सुकलेले आहेत. तर जास्त घाबरून न जाता डॉक्टरचाही सल्ला घ्या आणि आयुर्वेदिक उपचार सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे करा, म्हणजे जेणेकरून आपला गोवंश वाचल, आपली देशी गाई वाचल आणि सेपरेट अशा प्रकारे तिला पावसात भिजणार नाही किंवा उन्हात राहणार नाही. अशा प्रकारे चांगल्या वातावरणात त्या गाईला ठेवा, मच्छर होणार नाहीत यासाठी धुरांडी रोज आता आमच्या इथं पलीकडं बैलगाडीखाली दिसतंय तुम्हाला धुरांडी केली जाते. दूर करणे, मच्छर वगैरे जाणे, माश्या अंगावर बसून देणे, ह्या उपाययोजना सर्वांना करा, म्हणजे आपली गाई किंवा आपले जे बैल असतील ते 100% वाचतील. आणि घाबरून जाऊ नका की माणसाला उठतंय काय. इथं रोज आमच्या लोक आता मामा म्हणा किंवा कोणी पण रोज हात लावून त्याला मलम लावतात, सगळ्या गोष्टी करतात. असं कोणाला काय उठतंय किंवा काय असं नाही, जेणेकरून की ते लगेच माणसाला होतंय अशा अफवा, अनेक जण अफवा पसरवतात. तर तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्या काळजी घ्या, हात स्वच्छ वगैरे धुवा साबणानं आल्यानंतरनं, काळजी घ्या. फक्त असं तुम्ही घाबरून जाऊ नका, तिला हातच लावायचं नाही, तिला वाळीत टाकल्या. कोरोनात अशीच मेली की न बघण्यानं बरेच जण मेलेत, ज्यांना बघितलं ती वाचली. न बघण्यानं काय ना तर बाप मेला तरी त्याला हात लावला नाही, अशी लोक आहेत या दुनियेमध्ये. त्यामुळं घाबरून जाऊ नका. सगळ्या गोष्टी बऱ्या होत असतात. आलेल्या गोष्टीला किंवा आलेल्या रोगाला फक्त सामोरे जाऊन तोंड द्या. हेच फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं.